मित्रांनो नमस्कार. आपण पाहत आहे आज एका महामानवाची जयंती आहे. असा महामानव ज्याने सर्वांना अधिकार दिला, मग तो जगण्याचा असेल, शिक्षणाचा असेल, स्वातंत्र्याचा असेल, सगळे अधिकार आपल्याला जे आज प्राप्त झालेले आहेत ते एका महामानवाच्या कष्टाने, संघर्षाने आणि बुद्धिमत्तेने. त्या महामानवाचं नाव तुम्हाला माहीतच आहे, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. 135वी ही जी जयंती आहे, ह्या 135व्या जयंतीनिमित्त सर्वात प्रथम आपणास शुभेच्छा देतो. लहानपणापासून मिळालेली वागणूक, समाजाने केलेला तिरस्कार, ह्या सर्वांचा विचार करून घेतलेलं शिक्षण, मग ते आपल्या भारतापासून विलायतीपर्यंत असेल, ह्या शिक्षणाच्या जोरावर त्या महामानवानं इतिहास घडवला आणि त्याच्या जोरावर आज आपण, आपले मुलं-बाळं, आपल्या महिला ह्या सर्व अधिकार गाजत आपण प्रगती करत आहोत. आपला देश आपण म्हणतो महासत्ता होतोय, प्रगती करतोय. ते आपली बनवलेली राज्यघटना जी आहे, बाबासाहेबांनी आपल्याला दिलेले संविधान जे आहे, त्या संविधानाच्या जोरावर आपण आजपर्यंत प्रगती करत आहोत, इथून पुढेही करत राहू. तर की तुम्ही शिक्षण घ्या. शिक्षण घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला माहिती आहे की बाबासाहेब हे आजीवन विद्यार्थी होते आणि म्हणून हा दिवस आपण विद्यार्थी दिन म्हणूनही साजरा केला पाहिजे, जातो आणि करतो. आता तुम्ही विचार कराल तर बाबासाहेबांचा एक विचार मी आज तुम्हाला सांगतो. बाबासाहेबांचं असं म्हणणं होतं की विद्यार्थ्यांनी विद्यार्थी दशेमध्ये अभ्यासच केला पाहिजे, फक्त अभ्यास. समाजसेवा करण्यासाठी किंवा इतर कार्य करण्यासाठी तुम्हाला भरपूर वेळ असतो पुढे, पण त्याआधी तुम्ही शिक्षित व्हा, शिक्षण घ्या, साक्षर व्हा. आणि ज्यावेळेस तुम्ही शिक्षण घेणार आहात त्यावेळेस तुम्हाला समाज कसा घडवायचा आहे, समाजामध्ये काय करायचं, आपला देश कसा घडवायचा हे पाहायचं आहे. त्यामुळे फर्स्ट एज्युकेशन हे खूप महत्त्वाचं आहे. आणि म्हणून बाबासाहेबांना आज आपण 135 वर्ष त्यांच्या जन्माला झाले, या 135व्या जयंतीनिमित्त मी तर म्हणेल की त्यांचा हा विचार आपण आपल्या मनामध्ये आणूया, शिक्षित होऊया. आज आपलं प्रत्येक बाल, प्रत्येक मूल, आपला भारत देश हा शिक्षित झाला पाहिजे आणि आपण प्रगती केली पाहिजे. अशा महामानवाला माझे कोटी कोटी वंदन. जय महाराष्ट्र, जय भीम.